गाइस, मी आर्यन राव तुमचं स्वागत करतोय द डे 2 ऑफ RCF ॲन्युअल स्पोर्ट्स डे। तर मित्रांनो, आज आपण म्हणजे जे पोरं आहेत, प्लेयर्स आहेत, त्यांचे रिॲक्शन्स आणि रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया। म्हणजे त्यांना कसं वाटतंय स्पोर्ट्स डे बद्दल, बाकी असं। कारण आज काही एवढे खास इव्हेंट्स नाही आहेत, म्हणजे खो खो आहे, कबड्डी आहे, कालचे राहिलेले थोडेफार रनिंगचे इव्हेंट्स आहेत, तर ते कवर होतील आणि रिव्ह्यूज पण घेता येतील ना। तर तेच कारण आहे की आपण आज रिव्ह्यूज घेऊया पोरांचे। तर ठीक आहे, आपण आता तिथे नोटीस बोर्डवर आपण शेड्यूल दिलं आहे कुठला इव्हेंट कधी आहे, तर त्याचा आपण शेड्यूल बघूया आणि त्यानुसार व्हिडिओ बनवूया। ठीक आहे, चला। गाइस, तर आपण शेड्यूल बघूया। ते बघा, ॲन्युअल स्पोर्ट्स मीट 2024-2025 कबड्डीचा पहिला इव्हेंट आहे 8 वाजता 9th A आणि 9th B सोबत। ठीक आहे, ते जरा प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे। त्यानंतर खो खो आहे गर्ल्सचा 5 to 7 ग्रुपमध्ये, ती पहिली मॅच आहे 8:30ला। आणि तेच कबड्डी आणि खो खोचेच इव्हेंट्स आहेत, हे बघा। नाही, रनिंगचे इव्हेंट्स आहेत हे। 800 मीटरचा आता झाला, नंतर 60 मीटर स्प्रिंट आहे 5वी ते 7वी पर्यंत, 200 मीटर रन आहे 5वी ते 9वी पर्यंत, आणि लॉंग जंप आहे 11-11:30 वाजता। तर आपण लॉंग जंप पण बघूया। ठीक आहे, तर गाइस एवढंच आहे, आपण हे सगळं कव्हर करायला बघूया। गाइस, इथे आपला फॅन क्लब भेटलाय मला, तर ते तुम्हाला काहीतरी त्यांना काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे। बोला रे। 100% मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। काय रे मित्रांनो, तुम्ही कुठल्या स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट केलं? काय झालं कबड्डीचा रिझल्ट? हरली का जिंकली? काय, चला कॉंग्रॅच्युलेशन। तर गाइस, आपण बघतोय कवळे इथे आहे। कवळे, कुठल्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलंयस? मी कबड्डीच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे। तर जिंकण्यासाठी काय करशील कबड्डीमध्ये? जिंकण्यासाठी तर सध्या आम्हाला थोडीशी वॉर्मअप चालू ठेवायला लागेल, आणि वॉर्मअप केल्यानंतर आम्हाला ते कसं करायचं ते करायला बघायला लागेल। ठीक आहे, चल, तुला ऑल द बेस्ट। थँक्यू। तुझी व्हिडिओ नक्कीच काढून दे। अरे यार, हा कवळे आहे, आमच्या RCF टीममध्ये होता क्रिकेटच्या। तर कबड्डीचे देखील इव्हेंट्स तो खेळतोय। ठीक आहे यार, स्पोर्ट्स आहे तर स्पोर्ट्स सगळेच खेळले पाहिजेत। ठीक आहे, हे बघा गाइस, छोटी पोरं आली आहेत, छोटी पोरं आहेत, सब आ गए। प्रमेय पाटील युट्यूबर आहे। हो का? कुठल्या चॅनल आहे तुझं? प्रमेय पाटील नावाचं, #प्रमेय पाटील। सबस्क्राईब करायला सांगतो का? हा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करा। कुठल्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट केलंस? कबड्डी मध्ये केलं? झालं उद्या। हा, काल झाला, आज रनिंग मध्ये रनिंग केलंच नाही केलं मी। काय झूठ बोल रहे? ठीक आहे गाइस, बोल बाबू बोल। एक गोष्ट मित्रांनो, एक सेकंड, बोल गाइस, सबस्क्राईब करा। बाबू बोललाय सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। या दादाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। आई शाबाश, थँक्यू, वेलकम। या दादाला गर्लफ्रेंड पण द्या। ये क्या बात करता है यार? मित्रांनो, इट वॉज अनएक्सेप्टेड। ऋतुराज पण आहे आणि
दुसऱ्या आज कुठल्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलेस? आज लॉंग जम्प मध्ये चालू आहे. काय प्रॅक्टिस वगैरे झाली आहे का लॉंग जम्पची? नाही झाली. मग वॉर्मअप झालं. मित्रांनो आम्ही क्रिकेटरच ना, वॉर्मअप मध्ये सगळं मानतो. म्हणजे वॉर्मअप झालं, चला हो गया, सब कुछ हो गया, बरोबर ना? ठीक आहे, चला ऑल द बेस्ट तुला त्याच्यासाठी. पण व्हिडिओ नक्कीच काढून तुझी मी, काय नाही. ठीक आहे गाईज, अजून आपण बरेचसे रिव्ह्यूज घ्यायला बघूया पोरांचे. ठीक आहे, चलो गाईज, नंतर भेटूया थोड्या वेळाने. आता काय एवढं खो खोचे इव्हेंट चालत आणि नंतर कबड्डीचे इव्हेंट चालू होतील ना, तेव्हा नक्कीच तुम्हाला मी परत कबड्डीचे इव्हेंट्स दाखवायला नाही. सो थोडक्यासाठी बाय. इथे खो खोची मॅच चालू आहे आणि इथे आपण पाहू शकता ऑफिशियल्स आहेत. शुभांगी टीचर आहे, घरत मॅडम आहेत आणि टक्के सर इथे अंपायरिंग करतात. आणि छान पद्धतीने मित्रांनो बघा गेम, बघा ना कसं चालू आहे. ठीक आहे, आपण बोलतो की स्पोर्ट्स पेक्षा अभ्यास करा वगैरे, नाही, पण जेवढं अभ्यास असतो तेवढा स्पोर्ट्स पण खेळलं पाहिजे. कारण फिजिकल फिट राहिलं पाहिजे. आणि एस्पेशली गर्ल्सचं जर बोलायला झालं तर गर्ल्स म्हणजे जास्त करून पार्टिसिपेट होत नाही, कुठल्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करत नाही. तर इथे आपण पाहू शकता RCFनी खो खो खास गर्ल्ससाठी ठेवला आहे. तर चांगलं आहे मित्रांनो, गर्ल्सनी देखील खूप चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट केलं आहे. तर कंटिन्यू करूया आपण मॅच बघायला, कंटिन्यू करूया. खूप चांगलं गेम चाललं आहे. सो लेट्स सी द मॅच. गाईज, मी काल काय व्हिडिओ केली आणि माझा फॅन क्लब एवढा वाढला आहे ना की त्याचे मागे गर्ल्स उभे आहेत ना, ते मला सारखे बोलतात की आर्यन मला पण यूट्यूबमध्ये यायचं आहे, ब्लॉगमध्ये यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे. मी बोललो घेऊया आपण, तुम्हाला पण घेऊया, सगळ्यांना घ्या. आता काय करायचंच काय आहे. सो ही आहे, शुभ्रा आहे, श्रावणी आहे, श्रेया आहे आणि सारा आहे. कशामध्ये पार्टिसिपेट केलं तुम्ही? कधी आहे तुमची? काय प्रॅक्टिस वगैरे झाली आहे का? डायरेक्ट जाऊन खेळायचं, थोडंसं वॉर्मअप करायचं आणि डायरेक्ट जाऊन खेळायचं. अच्छा मित्रांनो, तो गर्ल्स पण हीच ट्रिक वापरतात. म्हणजे आम्ही जे बॉयज वापरतो ना की हो गया वॉर्मअप हो गया तो सब कुछ हो गया, वैसा ही इन लोगों का भी. ठीक आहे, चलो ऑल द बेस्ट. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर हे मित्रांनो झालंच पाहिजे. नाही तर मित्रांनो यूट्यूब बनवायचं, व्हिडिओ बनवायचं काही कारणच येत नाही ना. कारण लाईक नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं तर मजा नाही येत. आणि पुढचे व्हिडिओ बनवायला म्हणजे काय बोलतात ना की अरे काय यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आपण आणि काय आपल्याला प्रोत्साहन भेटत नाही आहे. मग हे झालंच पाहिजे आणि तुम्ही कराल हे नक्की मला माहिती आहे. सो ठीक आहे, आता इथे सगळीकडे मॅचेस चालू आहेत, तेच कव्हर अप करायला घेऊया. ठीक आहे, चला गाईज, आता आपण इथे लॉंग जम्पच्या ट्रॅकवर आलो आहेत. तर इथे आपण बघू शकता उड्या मारतात पोरं. 520 520. मनीभाई आहे ना, मनीभाई आमचा बोलवतो आम्हाला.
चांगली जंप मारेल बहुतेक. बघूया किती मारतोय. फाउल झाला गाइस. इट्स ओके गाइस, होता है कभी कभी, खेल में होता ही है ना, और क्या है. तिथे आपण बघू शकता आपले ऑफिशियल्स आहेत. म्हात्रे सर आहेत इथे आणि एस भरत मॅडम आहेत आणि अनिल काका सुद्धा आहेत. हे गाइस विरेन आहे, आता लॉंग जंपला जाणार आहे. तर विरेन, स्ट्रॅटेजी काय तुझी लॉंग जंपला? काय नाही, लॉंग रनअप घ्यायचा आणि म्हणजे जेवढा जोरात धावता येईल तेवढा धावायचा. उडी नाही का मारायची? उडी मारायची ना. मला वाटतं धावतच जाणार का पुढे. ठीक आहे ठीक आहे. ऑल द बेस्ट. पहिला नंबर पाहिजे. काढशील ना? बघू आता. बघू ना. अरे एडा करणार ना प्रयत्न. हे गाइस आपल्यासोबत आता आहेत गीते सर. So today, from last day, our school has been organized a sport day, and in that sport day, that all students are participated enthusiastically and they are enjoying themselves. Okay, so now next day also they will be participate very interestingly and they will show their extraordinary skills in the field of that sports. Okay. थँक्यू सर. हे गीते सर होते, 11वीला जॉग्राफी शिकवतात आणि आता इथे कबड्डीला ऑफिशियल गाईड करत होते. ठीक आहे, चांगलं. आपल्यासोबत चिन्मय रोकडे आहे ज्यांनी लॉंग जम्प मध्ये पहिला नंबर काढलाय. नमस्कार. तुझी काय स्ट्रॅटेजी होती लॉंग जम्प मध्ये? थांब मी बोलतोय ना. थांब ना, त्याचा इंटरव्ह्यू होते. मला खूप आनंद झाला पहिला मी नंबर मिळवून. माझी काही स्ट्रॅटेजी नव्हती, नुसत्या उड्या मारत होतो आणि साईडला बेडूक दिसला, बेडकाच्यावरून उडी मारायला गेलो तर पहिला नंबर भेटला. ही माझी स्ट्रॅटेजी होती, म्हणजे बेडकाने मला जिंकवलेला आहे. बेडकाने जिंकवलं. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हे गाइस आपल्यासोबत आता टक्के सर आहेत. सर आता खो खोला गाईड करत होते. सर खो खोला प्लेअर कसे खेळत होते? अरे मस्त, म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं की मुलं एवढी चांगली खेळतील. एक मुली ज्यांनी कधी प्रॅक्टिस पण नाही केली त्या पण खूप छान खेळतात. मस्त वाटतं पण. ठीक आहे सर, त्यांना तेच बोललो मी, गर्ल्सनी पार्टिसिपेट केले, खूप मोठं काम आहे आरसीएफचं. आणि ज्यांनी कधी खेळलेलं नाही खो खो ते पण इथे एक पण आउट होत नाहीत, म्हणजे विशेष आहे. रिअली. ठीक आहे सर, थँक्यू. ओके. जर हे होते टक्के सर, जे आमचे आरसीएफ अंडर 17 जी क्रिकेट टीम आहे त्याचे कोच आहेत आणि शाळेमध्ये मॅच शिकवतात 5वी ते 7वीला. सो ठीक आहे, सरांची मदत आहे, आमची मदत आहे, त्यामुळेच तर हे सगळं घडलं आहे. चांगलं आहे. आता लंच ब्रेक झाला आहे. सो आपण चॅनलचं नाव आहे आर्यन राऊत ब्लॉग, सबस्क्राईब करा. तर रिसेस आहे आणि इथे टिफिन खात आहेत पोरं, प्लेयर्स, एव्हरीवन. तर त्यांचे रिव्ह्यूज घेऊया की असं वाटतं गाइस. तर इथे जेवढे पण आता डबा खायला प्लेयर्स बसले आहेत त्यांचे आपण रिव्ह्यूज घेऊया. ठीक आहे. तर इथे पण काही जण आहेत. काय तुम्ही कशा पार्टिसिपेट केलेल्या आहेत? खो खो. खो खो मध्ये रिझल्ट काय आला तुमचा? हारल्यात? ठीक आहे, चला काय नाही. अजून इथे पण आहेत. कशामध्ये पार्टिसिपेट केलं सगळ्यांनी? कबड्डीमध्ये रिझल्ट काय आलं? मी भेट झाले, टॉप केलं. मी क्रिकेट मध्ये होते आणि फर्स्ट आली. काय मी पण. तू क्या बोल रही है? टॉप केला कबड्डी मध्ये. ठीक आहे, चला चांगलं आहे. कबड्डी मध्ये टॉप कोण कसं करू शकतो? इथे पण आहेत, आपण यांच्याकडे पण जाऊया. हे गाइस, तुम्ही कशामध्ये पार्टिसिपेट केले? रिझल्ट काय आलं? नाही झाली आहे का? ठीक आहे. म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, कसं खेळाल? सरांवर अवलंबून. फिक्सिंग आहे का? फिक्सिंग नाहीये. मग टक्के सरांवर कसं अवलंबून? आम्ही कधी फिक्सिंग केली नाहीये. हो, ते आम्हाला आवडत पण नाही. अच्छा ठीक आहे. हा ठीक आहे. कालच्या मॅच मध्ये फिक्सिंग नाही केली ते बरं. हा ठीक आहे, चला ऑल द बेस्ट तुमच्या खो खोच्या मॅच साठी.
तुमचे अपोनंट कोण आहे त्यांचे पण रिव्ह्यू घ्यायचे. अपोनंट कुठे ते हे बाई पर्णवी इकडे अपोनंट इकडे सगळ्यात मोठा दुश्मन आमचा सर्वात बेस्ट प्लेअर त्यांची ऑपोनेंट ते लोक तुला काहीतरी बोलतात. ते बोलतात की तू आमची खूप मोठी दुश्मन आहेस. तर तसं त्यांना काय बोलशील तू? काहीच नाही, त्यांचे मला घाबरतात, माझी काही चूक. हा बरोबर, आपलं काम आपण ग्राउंडवर दाखवायचं, बरोबर की नाही? त्यांना किती पण बोलतो, आपण आपलं काम ग्राउंडवर, त्यांना ग्राउंडवर दाखवायचं, बेस्ट द्यायचं. येस, ग्राउंडवर दाखवायचं सगळ्यांना. ठीक आहे, चला गाइस भेटूया. अजून खूप जण आहेत, त्यांचे रिव्ह्यू घेऊया आपण. घेत राहू यार, क्या है, व्ह्यूज बढ़ाने तो सबका रिव्ह्यू लेना ही पडेगा ना. येऊया. पियुष आहे आमच्या अंडर-17 क्रिकेट टीमचा विकेट किपर होता. चांगले बॉल्स अडवल्या क्रिकेट बॉल. तर तू आता कशामध्ये पार्टिसिपेट केलं होतंस? क्रिकेटमध्ये. काय रिझल्ट काय आला? रिझल्ट एका ओव्हरमध्ये मॅच हरलो. ते स्मिथनी 22 रन दिले म्हणून आम्ही मॅच हरलो ते. अच्छा, 22 रन दिल्यामुळे मॅच हरला. आमचं पण काय ते तसंच झालं. 40 रन दिल्या ओव्हरीला. काय नाही होतं क्रिकेटमध्ये, होतं काय. रनरअप आलात का? रनरअप नाही, पहिल्याच राऊंडला हरलो. कोणासोबत? 9th B. अच्छा, 9th B. काय ऋतुराजच्या टीम सोबत हरलेत. ठीक आहे, काय नाही, बेस्ट ऑफ लक पुढच्यासाठी. ओके, करशील, चांगलं करशील. ठीक आहे गाईस, अजून बघूया कोण भेटते. असं शोधत राहायचे बाकी काय. भोईटे आहे आपल्यासोबत. कॉमेडियन बॉय, कॉमेडियन आहे भाई. कशात पार्टिसिपेट केलंस? कबड्डी खेळलास का? खेळलो मग फायनलला. आता फायनलची मॅच आहे. अच्छा, फायनल आहे का? नक्की खेळलास? हो मग. उतरलेलंच मैदानात? हो मग. डिफेंडर आहे. डिफेंडर आहेस काय? चांगलं. बघा मित्रांनो, क्रिकेट खेळत होता, आता कबड्डी पण खेळायला लागलाय. सगळं करतो तो, फक्त क्रिकेटला आहे ना एक गोष्ट नाही करत, फिल्डिंग मित्रांनो नाही करत. बॉलिंग जबरदस्त आहे, बॅटिंग थोडीफार सगळेच फायनल मारली आणि फिल्डिंग नाही. फायनल ती झालीच पाहिजे. फायनल मारली. तू काय केलंस तर? हा, काहीच ना, फिल्डिंग केली. फिल्डिंग केली. कॅप्टन बघा इथे बसलं, त्यांनी नाही दिली, त्याला आम्ही काय करू शकत नाही. आमचं संयोग नाही बसला, संयोग. अच्छा, ठीक आहे. आता फायनल आहे तुमची, तर ऑल द बेस्ट. जिंकणार ना? जिंकणार. तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. काय स्ट्रॅटेजी काय फायनलसाठी? स्ट्रॅटेजी काय आहे फायनलसाठी? गॉड प्लॅन. आय ओनली बिलीव्ह इन गॉड्स प्लॅन. यू ओनली बिलीव्ह इन गॉड. स्वतः काय करायचं की नाही? गॉडच्या नशिबात असेल तर जिंकू. बरोबर, हे पण बरोबर आहे. पण आपली मेहनत हार्डवर्क केलाच पाहिजे. काय बरोबर की नाही? ठीक आहे, चल, थँक्यू. आता आपण आपल्या फ्रेंड्स सोबत आहोत, त्यांना काय ते तुम्हाला म्हणायचं आहे? तर तुम्ही कशामध्ये पार्टिसिपेट केलं होतं? नक्कीच यांची आनंद झालेला आहे आम्हाला. ठीक आहे, नक्कीच यांची लावा जोर. एक पर्सनल डायलॉग होऊन जाऊ द्या. आज मित्रा, तू मोठा झाला म्हणून आम्हाला विसरलास, विसरू नकोस. जेव्हा पाठी तुझ्या पाठी कोण नव्हतं तेव्हा आम्ही लोक उभं होतो. मित्रांनो, ह्याला पहिला कुठे भेटला तर घ्यायला नाही, खरं सांगतो, खूप बोलला. हे गाईचे आता इव्हेंट्स जे आहेत ते आता संपत आलेले आहेत आणि लवकरच प्राइस डिस्ट्रीब्युशन पण चालू होईल. सो आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन पण बघायला जाऊया. कालचे जे क्रिकेटचे जे मॅचेस झाले होते त्याचं प्राइस डिस्ट्रीब्युशन राहिलं ते आज होईल. आणि आजच्या ॲथलेटिक इव्हेंटचे प्राइस डिस्ट्रीब्युशन पण आपण आत्ताच बघूया. सो आता बघूया प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या आधी काय काय होते ते पण तुम्हाला अपडेट्स मी देतो. ठीक आहे, चल बघूया. आपल्यासोबत आता म्हात्रे सर आहेत. सर तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे आपले प्लेयर्स एवढे चांगले खेळत आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? सुंदर प्रॅक्टिस आणि सुंदर गेमचं आयोजन दिसतंय आणि सर्व मुलांनी स्पर्धेचा आनंद लुटलेला आहे. खूप मस्त वातावरण तयार झालेलं आहे. तुम्ही तुमच्यामुळे सगळं आहे, तुम्ही एवढी मेहनत केल्यात, आमचं सगळं ॲन्युअल स्पोर्ट्स डे कडून असणं आवश्यक असते.
नक्कीच इंटरेस्ट वाढला पाहिजे, स्पोर्ट्समध्ये आपली चमक दाखवली पाहिजे आणि तशा पद्धतीने मुलं खेळतात. थँक्यू सर. ते हे होते म्हात्रे सर, स्काउट गाईड सब्जेक्ट शिकवतात स्कूलमध्ये 8वी 9वी 10वीला. हा मंथन आहे जो आपल्यासोबत मागासपासून फिरता, पण त्याला विचारायला विसरून गेलो की भाई तू कशामध्ये पार्टिसिपेट केलं? असा माणूस आहे ना, मी 800 मध्ये पार्टिसिपेट केलं, मी सेकंड आलो आणि या माणसाने त्याची बॅग वरून त्याचं जॅकेट पण दिलाय. आता गाईज व्लॉग बनवायचं तर मित्रांनो हा काय बोलला माहितीये, मी तुला मदत करायला येतो. मी बोललो मदत करतोय मग कर, काय बोलते मला कॅमेरा पकडायचा. कॅमेरा तर आता मीच पकडणार ऑब्विसली, मी ब्लॉग बनवतोय तर ही मदत कर, काय नाही सारखंच आहे, सेम आहे. ठीक आहे. 800 मीटर मध्ये किती आलास? मी सेकंड आलो. सेकंड आलास, ठीक आहे. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जरा टफ होती का फर्स्ट साठी? फर्स्ट साठी खूप टफ का अंतर जरा जवळ होतं? अंतर होतं पण तेवढा स्टॅमिना नव्हता राहिला. अच्छा, म्हणजे मग त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. येस मी विदाउट प्रॅक्टिस डायरेक्ट आलेलो. आणि बॉयजच्या भाषेत बघा की वॉर्मअप पाहिजे. ठीक आहे. चला काही थोड्या मिनिटांनी आता प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू होईल, ते झाल्यावर मग झालं संपलं. तुम्हाला खरं सांगू, हा खरंच चांगले ब्लॉग बनवतो, याच्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि उद्या क्रिकेटचे सामने होणार आहेत, स्टाफ वर्सेस आपले हे 10th जी कालची टीम क्रिकेटला विन झाली होती आणि स्टाफ. तर उद्याच्या ब्लॉगसाठी पण तुम्ही या. आणि आता प्राइज डिस्ट्रीब्युशन थोड्या मिनिटात चालू होईल. ठीक आहे, काय नाही, आता तिथे जाऊन आपण बघूया कसं कारण जिंकले, कोण ॲथलेटिक विनर्स आहेत. सो लेट्स गो. हाय गाईज, आपल्यासोबत आता लावण्य जी मागाशी बोलली होती तिला की आमची चानी दुश्मन आहे वगैरे. तर तिला विचारूया तिचे फायनलचा रिझल्ट काय झाला. जिंकलो आम्ही, जिंकलो. गोल्ड वाला व्हिडिओ नको, तो म्हणतो तुमच्या हारलेला व्हिडिओ ते हवे. काय सिल्वर मेडल आहे, गोल्ड नाही. हा सिल्वर आहे, त्याला गोल्ड गाईज. स्टे अपडेटेड, आम्ही तुम्हाला गोल्डचा पण नक्कीच आम्हाला तुमच्याकडून गोल्डची पण अपेक्षा आहे. उद्या नक्की. ऑल द बेस्ट सगळ्यांना. खूप चांगलं केलं, तू पण चांगली केली. हे बघा, ऑल द बेस्ट. यशराज माने, देवांश